हॅलो, आता येतो काय आवाज? हो येतोय सर. अरे हो आला. नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. येस सर. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे 10 आपले गेले 4-5 मिनिटं. बरं ठीक आहे, असू द्या, सुरू करू आपण पुन्हा. आपण बायपॅरासाइम कडे आलो होतो. त्याच्यामध्ये मग फर्दर त्याला 2 ब्रांचेस असतात. म्हणजे एक्झाम्पल घेतलं आपण, जास्मिन माहिती आहे सर्वांना? जास्मिन पाहिलेलं आहे सर्वांनी? त्याच्यानंतर डायन्थस आणि क्लिरोडेंड्रॉन एक वाईल्ड प्लांट आहे बघा. त्या क्लिरोडेंड्रॉन मध्ये त्याला त्यामध्ये पाहता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे मल्टीपॅरासाइम, और दॅट इज ऑल्सो नोन एज अ पॉलिकॅझियल साइम. तर या पॉलिकॅझियल साइम मध्ये काय होतं, दी प्रायमरी ऍक्सिस is terminated by flower and the more than 2 lateral branches again produce more than 2 branches. लक्षात आलं का? याच्यामध्ये 2 ब्रांचेस असतात बाजूला, त्या पुन्हा 2 ब्रांचेस प्रोड्यूस करतात. दॅट इज कॉल्ड मल्टीपॅरस और पॉलिकॅझियल साइम. Then the lateral branches again produce more than 2 branches after terminating in a flower. फ्लावरचं टर्मिनेशन झालं किंवा फ्लावर वेल डेव्हलप्ड झाला, त्याच्या लॅटरलच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस पुन्हा अगेन लॅटरल ब्रांचेस प्रोड्यूस करतात. म्हणजे मोर दॅन 2 ब्रांचेस तिथं असतात, त्यामुळे त्याला मल्टी म्हणतो आपण. मल्टीपॅरस और पॉलिकॅझियल. पॉली मीन्स मेनी. देर आर मेनी ब्रांचेस आर देयर, and therefore this type of inflorescence is called multiparasite or polycasial cyme. आणि ह्याचे एक्झाम्पल्स पाहिले आपण तर इक्झोरा माहिती आहे सर्वांना? गार्डन मध्ये असतो बघा, मेनी फ्लावर स्ट्रक्चर असतात. ते नेरियम तर सगळ्यालाच माहिती आहे. इट इज अ एक्झाम्पल ऑफ पॉलिकॅझियल साइम और मल्टीपॅरासाइम. ते जाट्रोपा आपल्याला माहिती आहे. जाट्रोपा माहिती आहे का? मोगली एरंड म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, माहिती आहे का? जाट्रोपाचा इन्फ्लोरेसन्स सुद्धा मल्टीपॅरस किंवा पॉलिकॅझियल साइम आहे. देन कॅलोट्रॉपिस, वी नो अबाउट कॅलोट्रॉपिस. मराठीमध्ये आपण त्याला रुई म्हणतो, बऱ्याच भागामध्ये त्याला रुटी म्हणतात. रुटी, बरोबर आहे ना? मिल्की लॅटेक्स कम्स आउट व्हेन वी कट द लीफ, and that is the inflorescence of Calotropis is a multiparous or polycasial cyme. आता हे झाल्यानंतर आपण पहिल्यांदा रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स पाहिला, त्याच्यानंतर सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स पाहिला, सायमोस मध्ये त्याचे सब टाइप्स पाहिले, रेसिमोस मध्ये त्याचे सब टाइप्स पाहिले. आता आपल्याला जायचं आहे पुढं थर्ड टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता थर्ड टाइप कोणता आहे? द थर्ड टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज एक स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आहे. हा स्पेशल टाइप. स्पेशल म्हणलं तुम्हाला माहिती आहे, इट इज स्पेशलच असतं म्हणून. आता या स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये इट शोज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ सायमोस अँड रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. काही इन्फ्लोरेसन्स मध्ये दोन्हीचे कॅरेक्टर ते दाखवतो. And special type of inflorescence shows some special arrangement of the flowers. एक थोडी अरेंजमेंट ऑफ फ्लावर ही थोडी स्पेशल असते. इन सायथियम इन्फ्लोरेसन्स, त्याला आपण मला दुधानी म्हणतो बघा, युफोर्बिया, दुधानी. देन व्हर्टिसिलास्टर इन्फ्लोरेसन्स, तुळस. सगळ्यांनी मंजुळा पाहिल्या तुळशीच्या, सर्वांच्या घराच्या समोरच त्याचे प्लांट्स असतात. व्हर्टिसिलास्टर इन्फ्लोरेसन्स असतो. अँड हायफेन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स,
असे 3 प्रकारचे स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड आहेत. या तिन्ही बद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामधला पहिला आपण घेऊ सायथियम इन्फ्लोरेसन्स. आता सायथियम इन्फ्लोरेसन्स मध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत बघा. दी ब्रॅक्ट्स or the involucres become fused to form a cup shaped structure. म्हणजे एक ज्या ब्रॅक्ट्स असतात किंवा आपण त्याला इन्व्हॉल्युकर म्हणतो त्या फ्यूज होतात, जोडल्या जातात आणि एक स्ट्रक्चर तयार होतं. दॅट स्ट्रक्चर इज कप शेप अँड युजली देर आर 5 टाइप्स ऑफ ब्रॅक्ट्स. तिथं 5 ब्रॅक्ट्स आहेत. देन त्याचं दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर जे आहे तो देर आर सम सिक्रेटरी ग्लँड्स. काय सिक्रेटरी ग्लँड्स असतात which is bound on the margin of that involucre bract or involucre cup. म्हणजे तिथे ग्लँड्स असतात, सिक्रेटरी ग्लँड्स, बरोबर आहे. that glands are produced on the margins. Then third characteristic feature is that this cup is completely encloses in a single female flower. या कप मध्ये एक सिंगल फिमेल फ्लावर असतो. and the male flowers are represented by single stemmer. त्यांचे जे मेल फ्लावर्स असतात ते एक सिंगल स्टेमला रिप्रेझेंट करतात. इट इज शॉर्ट असतात किंवा त्याचा पेडिसल लॉंग सुद्धा असतो. मीन्स 2 टाइप्स ऑफ पेडिसल्स आहेत. काही मध्ये शॉर्ट असतो, काही मध्ये लॉंग असतो. Then the male flowers are with hairy bracts. मेल फ्लावरचा आपण विचार केला तर तिथं काय असतात, हेरी ब्रॅक्ट्स असतात. त्याच्यानंतर दी सिंगल फिमेल फ्लावर इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल फिमेल फ्लावरचं कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा. दॅट फ्लावर इज अ ट्रायकार्पेलरी. व्हॉट इज मीन्ड बाय ट्रायकार्पेलरी? 3 कार्पेल्स असलेली ओहरी. ओहरीने किती कार्पेलने बनले असते? 3 कार्पेल्स. That is called a tricarpellary. Then syncarpus. What is syncarpus and what is apocarpus? तुमच्यापैकी सांगाल का रे कोणी what is syncarpus and what is apocarpus? Who will give the difference? मी सांगतो याच्यामध्ये syncarpus आहे. म्हणजे कशी आहे कोण सांगेल? कार्पेल्स आपण घेतलं ना रे. कार्पेल्स युनायटेड असतात का फ्री असतात? कोण सांगतंय? आपल्याकडे वेळ कमी आहे. देन गायनो उद्या मला सांगा, उद्या विचारतो हेच प्रश्न मी. अभ्यास करून सांगा मला उद्या. देन गायनोशियम बाउंड ऑन अ लॉंग पेडिसिल. लॉंग पेडिसिलवरती तो गायनोशियम बनलेला असतो. देन एक्झाम्पल बघा त्याचं युफोर्बिया आहे आणि पोइन्सिटिया. म्हणजे त्याच्यामध्ये इन्फोर्बियाचे वेगवेगळ्या स्पेशीज आहेत. युफोर्बिया पल्चरिमा एक आहे, त्याला आपण दुधानी म्हणतो. दुधानीमध्ये अशा प्रकारचा इन्फ्लोरेसन्स आपल्याला पाहायला मिळतो. देन इन दिस प्लांट सायथियम आर सराउंडेड बाय ब्राईटली कलर्ड ब्रॅक्ट्स. त्या पोइन्सिटिया मध्ये हे ब्राईटली कलर्ड ब्रॅक्ट्स असतात. आता पुढचा जो इन्फ्लोरेसन्स आहे तो आहे व्हर्टिसिलॅस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता व्हर्टिसिलॅस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इट इज ऑल्सो स्पेशल टाइप. This is a special condensed dicazial of inflorescence. Dicazial cyme असतो हा. काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ह्याचे डायकॅजियल साइनचे पण आहेत. And on the main axis there are 2 opposite bracts. एक मेन ऍक्सिस घेतला आपण इन्फ्लोरेसन्सचा तर त्याच्या अपोजिट साइडला ब्रॅक्ट्स असतात. इन्फ्लोरेसन्स ऍक्सिस आणि त्याच्या अपोजिट साइडला ब्रॅक्ट्स. हे बघा. Then in the axils of each bract arises a large flower on the sides of which born 2 smaller flowers. त्याच्या बाजूला 2 स्मॉलर फ्लावर्स प्रोड्यूस होतात की ते आपल्याला डायकॅजियल साइन सारखे दिसतात. Then all the 3 flowers are sessile. त्याचे तिन्ही फ्लावर्स सेसाइल असतात और आपण त्याला सब सेसाइल सुद्धा म्हणतो.
Then after this stage, each dicaseal cyme modified into monocaseal cyme. Dicaseal cymeचं modification monocaseal cyme होतं of scorpioid type, and thus in one cluster there are 7 flowers in all. एका clusters मध्ये किती flowers असतात? 7 flowers are there. आणि त्याचं एक्झाम्पल जे आहे ते आपण तुळस म्हणतो. The scientific name of that tullus is Ocimum sanctum is the species, and another genus is a Leucas. Leucas is another genus of this type of inflorescence. And third type of inflorescence is the Hypanthodium type of inflorescence. म्हणजे आपले या तिन्ही प्रकारचे इन्फ्लोरेसन्स होतील. आता हायफॅन्थोडियम म्हटलं की तिचं स्पेशल टाईप लक्षात ठेवायचं. तुम्हाला त्याचं मराठीमध्ये सांगतो. उंबराचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, अंजिराचं लक्षात ठेवायचं एक्झाम्पल. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघू आपण, त्याचे फ्लावर कशी अरेंजमेंट असतात. इट हॅज अ फ्लेशी रिसेप्टॅकल. आपण ते फ्रूट समजून खातो. उंबर खातो, आपण खातो का नाही खात? आपण अंजीर खातो का नाही खात? म्हणजे आपण काय खातो? फ्लेशी रिसेप्टॅकल खातो, फ्लेशी भाग खातो. आता फ्लेशी रिसेप्टॅकल खातो म्हणजे आपण फ्लावर सहित सगळं थॅलेमस सहितच खातो. अंजीर खातो म्हणजे काय खातो आपण? थॅलेमस पण खातो, फ्रूट समजून सगळंच. पण आपण फ्रूट समजून काय काय खातो? मग थॅलेमस खातो आणि सगळं फ्लावर खातो. बरोबर आहे. इट हॅज अ फ्लेशी रिसेप्टॅकल. आता त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. इट फॉर्म्स अ हॉलो. हॉलो म्हणजे कसं रे? पोकळ. उंबराचं बघा पोकळ असतंय, मध्ये थोडी स्पेस असतोय. अंजिराचं तसंच असतंय, मध्ये ओस्टिओल असतो वरच्या बाजूला आणि खाली थोडी पोकळी असते. त्याच्यामध्ये मुंग्या वगैरे आतमध्ये जाताना आपल्याला दिसतात. बरोबर आहे. इट फॉर्म्स अ हॉलो पियर शेप्ड कॅव्हिटी. पियर शेपची कॅव्हिटी मध्ये असते, विथ नॅरो अपायकल ओपनिंग. वरच्या बाजूला नॅरो ओपनिंग असते, त्याला आपण ओस्टिओल म्हणतो. नॅरो अपायकल ओपनिंग guarded by hairy structure. त्या ओपनिंग लाईक हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, म्हणजे थोडं हेअर्स असल्यासारखे आपल्याला दिसतंय अपीअरन्स. हेअरी स्ट्रक्चर इज देअर. Then the flowers are born on the inner wall of the cavity. आणि ह्या कॅव्हिटीच्या आतल्या भागाला इनर वॉल वरती वेगवेगळे फ्लावर्स अरेंज झालेले असतात. ओके. Then at the base of cavity, या कॅव्हिटीच्या बेस वरती आर डेव्हलप्ड अ नॉर्मल फिमेल फ्लावर्स. म्हणजे त्या कॅव्हिटीच्या बेसला नॉर्मल फिमेल फ्लावर्स असतात. मेल फ्लावर्स आर टुवर्ड द माउथ. म्हणजे ओस्टिओलची जी साइड असते त्या साइडला मेल फ्लावर्स, खालच्या बाजूला फिमेल फ्लावर्स. आणि इन बिटवीन दीज टू साइड्स, या दोन साइडच्या मध्ये on the in between the two on the sides of the cavity are developed female gall flowers. त्याच्यामध्ये female gall flowers present असतात. And ficus, fig and उंबर म्हणतो आपण त्याला. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स हे आहेत. अशा प्रकारे आज आपण 3 प्रकारचे स्पेशल टाईपचे इन्फ्लोरेसन्स लक्षात म्हणजे घेतले, अभ्यासले. त्याच्यानंतर सायमोज इन्फ्लोरेसन्स तेही अभ्यासला. आता आपल्याला सिग्निफिकन्स पाहिजे. काय म्हणजे विचार द सिग्निफिकन्स ऑफ दिस इन्फ्लोरेसन्स. एखादं सिग्निफिकन्स सांगाल का कोणी? आपल्याकडे फक्त 5 मिनिटाचा वेळ आहे, तुमच्यासाठी 30 सेकंदाचा वेळ देतो. कोणी सांगाल का? ओनली 30 सेकंड्स. सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स हा प्रश्न आहे माझा. एक सिग्निफिकन्स सांगितलं त्याला 1 मार्क लगेच. कोण सांगतंय? देर आर 25 स्टुडंट्स. विद्यार्थी संख्या वाढायला लागलेली. बरं वाटतंय जरा. बाकीच्याला सांगायचे आणखी प्रेझेंट नाहीत ते. हा सिग्निफिकन्स. हा इन्फ्लोरेन्स आर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. हा इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, पण कॉन्स्पिक्युअस
स्ट्रक्चर आहे. कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे मेनी फ्लावर्स दॅट कम ऑन ऍक्सिस, बरोबर आहे. अँड याचा फायदा असा होतो, काय फायदा होतो त्याचा सांगा. आपल्याला पॉलिनेटिंग एजंटला महत्वाचा रोल आहे. म्हणजे एकदा पॉलिनेटर तिथे आला किंवा पॉलिनेटिंग एजंट आला तर एका सिंगल व्हिजिट मध्ये काय करतो, तो मेनी फ्लावर्सला व्हिजिट देऊ शकतो किंवा मेनी फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो येतो. आणि मग देर आर मोर चान्सेस ऑफ पॉलिनेशन ऑर फर्टिलायझेशन असं म्हणू आपण. ओके, बघा, फॉर पॉलिनेशन क्लस्टर ऑफ